नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन पीक, नवीन दिवस आणि नवीन पद्धत. आज दोडके शेतीमध्ये मी आलोय. खरं तर महाराष्ट्र माझ्यावरती आपण सातत्यानं डाळिंब असेल, खरबूज असेल, कलिंगड असेल, कांदा असेल, पेरू असेल, अशा वेगवेगळ्या पिकांचा व्हिडिओ तुम्ही बघत आलाय. चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला तुम्ही देत आलाय आणि पुन्हा एकदा एक दोडक्यातली माहिती घेऊन तुमच्यासाठी आलोय. खरं तर दोडका हे पीक अगदी कमी कालावधीमध्ये 50 ते 60 दिवसामध्ये जरी पीक असलं चांगलं उत्पन्न देणार हे पीक म्हणून ओळखलं जाते. पण खरं तर त्याच्यावरती येणारे रोगराई असतील, त्याचं पाण्याचं नियोजन असेल, खताचं नियोजन असेल, त्याचं भेसळ डोसचं नियोजन असेल आणि त्याचा मार्केटचा एकूण अंदाज असेल, हे जाणून घेण्यासाठी मी आता सरकुलीमधल्या प्रगतशील शेतकरी दीपक भोसले यांच्या दोडक्याच्या प्लॉटमध्ये आलोय. खरं तर आपण महाराष्ट्र माझाला आजपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आलाय. हा नवीन महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल आपल्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही अजून देखील आपल्या महाराष्ट्र माझा सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतकऱ्याच्या बांधावरती अजून जाऊन तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल ही माहिती तुमच्यापर्यंत खरं तर पोस्ट करण्याचं काम आजपर्यंत आपण करत आलोय. खरं तर दादांची ओळख करून द्यायची झाली तर शेतकरी संघटनेमध्ये करणारं काम मोठं आणि पुन्हा एकदा आपल्या शेतीमध्ये तेच काम मोठ्या जोमानं करायचं खरं तर आणि त्यांची शेती कशी आहे हे खरं तर बघण्यासाठी इथं आलोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओला खरं तर मजा येणार आहे, कारण शेतकऱ्यांसाठी झटणारा माणूस, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा माणूस, आंदोलन केसेस आपल्या खांद्यावरती घेणारा माणूस, नेमकी त्यांची शेती कशी आहे त्यात दोडका पीक, एवढं रिस्की पीक, ती बी सरकुल सारख्या गावात, काय अनुभव आहे, काय प्रयत्न आहे, तर काय प्रॅक्टिस आहे जाणून घेऊया. तुमचं सुरुवातीला आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. तर आजपर्यंत तुमची मुलाखत आम्ही रस्त्यावरती कुठल्या तर चौकात, कुठल्या तर तहसील कार्यालयासमोर घेत आलोय. आज तुमच्या प्लॉटमध्ये मुलाखत घेतोय. काय पहिली प्रतिक्रिया, काय वाटतंय? पहिल्यांदा महाराष्ट्र माझाच पहिल्यांदा अभिनंदन करतो. कारण आज जर बघितलं तर युट्यूब मध्ये बरेच काही व्हिडिओ बघतो, परंतु तुमचा जे व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्याला आलेला अनुभव आणि त्या अनुभवातून आम्ही हे बघितलं. आणि मग पेरू असेल, किडे असेल, डाळिंब असेल, अशा वेगवेगळ्या पिकातून किंवा तरकारी पिकं असतील, तुम्ही चांगल्या प्रकारे दाखवण्याचं काम करताय. खरं तर एका बाजूला बघितलं तर एक फास्ट युग आहे आणि आता ह्या बाजूला मी ह्या ठिकाणी 1.5 एकर रान माझं आहे. या रानामध्ये मी पेरूचं पीक लावलेलं आहे. आंतरपीक म्हणून मी दोडका घेतलेला आहे. सोरड कंपनीच्या कंपनी नावाचं बी ह्या ठिकाणी लावलेलं आहे. मला एक विचार असं वाटतोय, सरकुली गावात राहताय, सरकुली म्हणलं बांधा सुद्धा कांडे राहणारे तुमचे शेतकरी इथं सगळा ऊस दिसतोय इथं, पण ऊसाच्या शेतीमध्ये दोडका करावं काय वाटतंय? एकंदरीत काय आहे की ऊसाच्या बाबतीत बघितलं तर मी गेली 25 वर्ष चळवळमध्ये काम करतोय, ऊसाचं आंदोलन करतोय आणि ह्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही केली. आज जवळजवळ 60-65 गुन्हे आहेत माझ्यावर आंदोलनाचे. मग 450,000 आज आम्ही जो दर मिळतोय 3-3,500 रुपये, केवळ आम्ही आणि सर्व आमचे जे सहकारी आहेत बरोबर शेतकरी घेऊन आंदोलन केली. खरं तर नुसतं आंदोलन करून चालणार नाही, आपलं प्रपंच करण्यासाठी शेती सुद्धा चांगल्या प्रकारे केली पाहिजे. मी 2 वर्षापूर्वी 1 एकर पेरू लावला होता FNR जातीचा आणि त्या पेरू मध्ये पहिल्या लावल्यानंतर 1 वर्षानंतर मी पीक धरलं. 17व्या महिन्यामध्ये मी जवळजवळ 28 टन माल काढला 1 एकरामध्ये. माझं त्यावेळेस मला 24 लाख रुपये झालं 1 एकरामध्ये. त्यानंतर मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाल्यामुळे चांगलं उत्पन्न मिळालं. मी परत आता पेरू 1 एकर पुन्हा 1 एकर पेरू वाढवला आणि रोप मागवल्यानंतर रोपाला वेळ लागेल म्हणून मी पेरू मध्ये पहिल्यांदा मशागत चांगली केली. माझी खडकाळ जमीन आहे, ह्या पाण्यात इथं 1 फुटा खालनं चांगली दगड आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा 3 फुटानं JCB आधी चारी घेतली. चारी घेऊन चांगल्या प्रकारे त्यामध्ये शेणखत भरला आणि परत भोत बांधून मल्चिंग ड्रिप हातरून ड्रिपवरून मल्चिंग करून मल्चिंग हातरून पुन्हा दोडका पीक केला, आंतरपीक केलेलं आहे. दोडका पीकच निवडण्यापाठी असं ना आमचे पेरूच्या बाबतीत असेल किंवा दोडका बाबतीत आंतरपीक करण्यासाठी आमचे कारळे साहेब असतील, वाडेकर साहेब यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मला केलं. त्यामुळे मी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहे. आज मी आंतरपीक म्हणून दोडक्याच घेत असताना सोरड जातीचं बी लावलेलं आहे. आता माझं जवळजवळ दोडका लावून 6वा महिना झालाय. माझा आतापर्यंत 3 टन माल निघलेला आहे. आता सुरुवात झाली आहे. आता मला सरासरी जर 3 टनाचं हिशोब केला तर 20 रुपयानं म्हणलं तर 60,000 रुपये आता झालेत. माझा साधारण खर्च झाला आतापर्यंत 40 ते 45-50 हजार आसपास खर्च झालाय. सुरुवातीला काय होतं रानामध्ये? काही नव्हतं. मी पेरूसाठी रान तयार केलं होतं, परंतु रोप येण्यास वेळ लागेल म्हणून मी आंतरपीक म्हणून दोडका घेतला. पहिल्यांदा ट्राय केलाय मी. मी पेरूचे आता कसं केलंय, दोन ओळीमध्ये 11 फुटाचं अंतर आहे आणि 11 फुटावर अंतर, 2 पेरूच्या मधलं अंतर 8 फूट आहे. म्हणजे 11 बाय 8 वर पेरूची लागवड आता मी आठवडा झाले केलेली आहे. आठवड्यात रोप आलेत, परंतु मी आंतरपीक म्हणून हे दोडक्याचं घेतलंय आणि एकदम चांगल्या प्रकारे उत्पन्न निघालेलं आहे. आणि कराळे साहेब असतील किंवा वाडेकर साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. ह्याला कुठल्या प्रकारचा रोग येऊ दिला नाही.
मी 3 दिवसाला एक फवारणी करतोय बर. आणि चौथ्या दिवशी मी लिक्विड सोडतोय ती सांगेल ती औषधं. हम्म. माझा मुलगा बघतोय, मी स्वतः बघतो, माझी पत्नी, आम्ही सगळेच या ठिकाणी कष्ट करत आहे. बर. एका बाजूला आंदोलन करत असताना हे प्रपंचासाठी आपल्याला बरोबर आहे. लागण्यासाठी आपण प्रपंच सुद्धा बैल म्हणून हे आता हे चालू केलेलं आहे. हे एक महत्वाचं. 2 एकराचं प्युर माझा पहिला ऊसाशिवाय दुसरं काय नव्हतं आमच्या गावात. आणि सरकुली गावात पूर्ण 100% बागायचं क्षेत्र आमचं. हा. माझा तरुण पोरं द्राक्षी डाळिंब वळले, पण मी वेगळ्या पद्धतीनं तुमच्या एबी माझ्याच्या माध्यमातून हम्म. एक प्युरोच्या शेतकऱ्याची मुलाखत ऐकली हम्म. आणि म्हणून मी पुन्हा प्युरो पीक घेतलं. हा, हा. त्यामुळे मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. बरोबर. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे हा. की ऊसाची शेती न जाता तुम्ही इतर पिकं आंतरपीक, मग तरकारी, दोडका असेल, कारला असेल, हम्म. आंतरपिकं घ्यायला शिका आणि फळबागा लावा. बरोबर. कारण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न निघतंय. मी आता 1 एकर दुसरा प्युरो वाढवल्यामुळं माझा पुढल्या वर्षी जवळजवळ 2 एकरामध्ये सगळा खर्च जाऊन 40 लाख रुपये उत्पन्न मिळेल मला 1 वर्षाला. बरं. 2 एकरामध्ये कुठल्या पिकामध्ये मिळतंय, कुठल्याही पिका मिळत नाही. बरोबर. ह्याला रोगराई कमी आहे. बरं. महिन्यातून 2 फवारण्या करायच्या हम्म. आणि टॉनिक सोडायचं. बरं. आणि ज्यावेळेस आपण छाटणी केल्यानंतर महिन्यातून 3 फवारणी करायची. ह्याच्यापेक्षा दुसरं जास्त नाही. ह्याला रोग कमी आहे. बरं. आणि निमेटोड आणि मिलीबग ह्यासाठी फक्त प्युरोला फवारण्या करावं लागतात. कोणत्या फवारण्या करताय, काय माहिती आहे का? ह्याच्या फवारण्या सगळ्या माझा मुलगा बघतोय, मुलगा करतोय. बरं, मुलाकडे जावे ह्याची माहिती मुलाकडनं घेऊया. पण खरं तर पेरूमध्ये तुम्ही दोडका लावलाय, उत्पन्न काढताय बऱ्यापैकी. काय मार्केट पेरू आता सध्या दोडक्याला मार्केट आहे 20 रुपये. आता श्रावण महिना चालू झालाय. कालचं पुण्याचं मार्केट 34-35 रुपये मिळालंय. बरं. आता साधारण मला उत्पन्न 1.5-2 महिन्यामध्ये 15 ते 20 टन आसपास उत्पन्न मिळेल. बरं. आज जर 30 रुपये जर दर बघितला आणि 15 टन जर घेऊन 3-3.5 ते 4 लाख रुपये आणि उत्पन्न निघाल. बरं. म्हणजे मी जी पहिल्यांदा सुरुवातीला केला खर्च आहे, पिरोसाठी रोपाचा असेल, ड्रिप असेल, मंचिंग असेल, त्यासाठी सगळा खर्च माझा इथून निघून जाणार आहे. आणि पिरोचं सगळं पीक मला मिळणार आहे. बरोबर. तर किती रुपये दर असावा, कमीत कमी किती रुपये दर असला तर परवडतोय, काय सांगतो? ह्याला 30 रुपये जर सरासरी दर मिळाला तरी सुद्धा चांगल्या प्रकारे पैसे मिळतात त्यातून. 30 रुपये 30 रुपये कमीत कमी 30 रुपये दर मिळाला पाहिजे. खर्च काय केला एकूण याला? ह्याला आता साधारण मला पाऊण एकरला 40 ते 45 हजार रुपये खर्च आलाय. म्हणजे रोप बी लावल्यापासून फवारणी असेल किंवा लिक्विड असेल, टॉनिक, ह्यासाठी मला 40 ते 45 हजार रुपये खर्च आला. माझा आता खर्च निघालेला आहे. आणि जे पुढलं उत्पन्न काय 15-20 टन निघल ती मला 100% फायद्यात मिळणार आहे. तोडणी कशी करता, किती दिवसात ही तोडणी? जी तोडणी 3 दिवसाला मी करतो. तिसऱ्या दिवशी साधारण आता 350 ते 400 किलो दोडका जातो. आता रोज प्रत्येक तोडणीला मला थोडे 10-20 किलो वाढत आहे. आणि मार्केट कुठे? मार्केट आता मी पंढरपूरला बघितलं, सोलापूरला बघितलं, पण इथं ह्या पिरूला दोडक्याला कमी मार्केट आहे. मी आता पुण्याला मार्केट चालू केले. मी आता 4 वेळा पिरू दोडका तिकडं पुण्याला पाठवला. पहिल्यांदा माझा 25-26 रुपये गेला 2 वेळा, आणि आता कालचा 32 रुपये गेलाय. म्हणजे दर वाढत चाललाय. साधारण मला वाटतं हा दर एक 15-20 दिवसामध्ये 50 ते 60 रुपये बद्दल जाईल. बरोबर. दर वाढला तर अनेक पैसे वाढून मिळणार आहेत मला. त्यामुळे सरासरी 30 रुपये दर हा चांगला दर आहे. आणि खर्च जाऊन मला सरासरी मला वाटते 2-2.5-3 महिन्यामध्ये दोडक्याचं 3.5 ते 3.5 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे मला. आंतरपीक आहे माझं कमी कालावधीमध्ये. सगळेच आम्ही या ठिकाणी कष्ट करत आहे. सगळे आम्ही बारीक लक्ष ठेवून काम करतो. तोडणी करता असताना 1-2 मजूर घेऊन स्वतः आम्ही तोडणी करतो, बॅगा भरतो आणि मार्केटला पाठवतो. बरोबर. तर ताई आपल्यासोबत, ताईसोबत अगदी 2 मिनिटात ताई कसं बघताय दोडका पीक केलंय? आपले मिस्टर राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, आंदोलनामध्ये सातत्याने असतात. शेती परत ते राजकारण कसं जुळते सगळे? सगळीकडे लक्ष असते त्यांचं, शेतात जास्त लक्ष असते. असतं शेताकडे जास्त लक्ष? काय सारखं आंदोलन असते? नाही, कष्ट करतात भरपूर शेतात. पेरू केल्यापासून जास्त करून शेतातच असते. बर. तुमचं कसं करायला लागतं? असतात कधी कधी आधी मधून. आम्ही जेव्हा सारखे फेसबुकला बघितलं दौऱ्यावर असतात, पुण्याला असतात, मुंबईला असतात सारखं, कसं शेतात कधी आपण असते शेतात करतात, भरपूर कष्ट करतात. टाइम देऊन करतात, लक्ष असते शेतावर, लक्ष असते. ही महत्वाची गोष्ट. आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोडका पिकाचं यांनी नियोजन केलं ते स्वप्नील यांचे चिरंजीव आहेत. आता स्वप्नील कडून सगळी माहिती जाणून घेऊया. स्वप्नील, खरं तर सगळ्यात आम्हाला पूर्ण टेक्निकल मध्ये माहिती पाहिजे. तुम्हाला जेवढी माहिती आहे दोडक्याबद्दल तेव्हा आमच्या शेतकऱ्याला पण पाहिजे. सुरुवातीपासून जाऊया आपण. बेसर डोसला स्वप्नीलनं या दोडक्यासाठी काय काय केलं? बेसर डोस म्हणजे आपण खाली बेडच्या खाली आपण पूर्णपणे शेणखत वगैरे टाकले. आपण एक 5 फुटाला 2 ते 3 ठिके असं शेणखत टाकलं. त्यानंतर बेड तयार करून मल्चिंग हातरून त्याच्यावर सोरट कंपनीचे बी लावलेत. त्यानंतर वाडेकर साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्यांच्यानुसार आपण लिक्विड असेल, फवारा असेल ते वगैरे त्यांच्यानुसार हे केले.
सुरुवातीला बेसळ डोस बेसळ डोस वगैरे. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावरती रोग पण भरपूर आहेत. हो, रोग आहेत पांढरी आळी असेल, हो. दुसऱ्या आळ्या प्रकार वेगळे आहेत त्या. हो. अटॅक होतो लक्ष ह्याच्यावरती त्याच्या पद्धतीने कसं नियोजन करता त्यामध्ये? त्यामध्ये साहेब जे सांगतात म्हणजे त्यात माशी असते का ती पांढरी माशी. पांढरी माशी वगैरे असते, त्यासाठी आपण ग्लास लावलेत. हम्म. सरांचं मार्गदर्शन, स्प्रे असते 2-3 दिवसाला स्प्रे असतो त्यात. हम्म. मॅपोसोल वगैरे 5-15-25 फर्टिलायझर आहे ते सोडतो खालून आपण, मॅपोसोल वगैरे. त्यामुळे त्यांचे कीटकनाशक वगैरे, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स वगैरे बर. त्यांच्या कंपनीचे काय असेल ते. त्यांची कशी विजिट कशी असते का त्यांचं फोनवर असते? नाही विजिट 2 दिवसाला सर विजिट करतात. इथे हा, वाडेकर सर, कसं आहे कारवाड त्यांचे सर. तुम्ही शेड्यूल जर बघितलं खर्चिक वाटतंय का कमी नाही खर्चाचं नाही, आहे का? कमी खर्चात जास्त उत्पन्न आहे त्यांचं. हा, तुमची हो. ओळख कशी आली तुमची त्यांची? बाबांमुळे ओळख झाली त्यांची माझी. ठीक आहे. खरं तर पूर्ण टेक्निकल माहिती आहे जी आपण लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत माहिती आहे वाडेकर साहेबाकडून घेऊया. तर शेतकरी कष्ट करायची माहिती आहे शेतकऱ्याला, किती पण कष्ट करा सांगा, शेतकरी तयार आहे कष्ट करायची, पण टेक्निकल माहिती शेतकरी बरोबर. अजून लक्षात ठेवत नाही. तर शेतकऱ्याला राऊंड अप फवारणं म्हणजे गव्हा जळते माहिती आहे, पण राऊंड अप मध्ये कोणते घटक आहेत ते अजून शेतकऱ्याला पण माहित पण करून घ्यायचं. आपल्याकडे स्वतः राहुल वाडेकर साहेब आहेत. साहेब, तुमचं अगदी महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. तर पहिल्यांदा राहुलची ओळख करून देतो. अनेकांना माहिती आहे राहुल हा माझा खरं तर मोठा भाव आहे आणि कमेंट करून देखील लोक सांगतात, त्यामुळे आवर्जून सांगा म्हणले ह्या व्हिडिओमध्ये. आणि त्यासोबत वेलवर्गीय पिकं आहे ती शेतीमध्ये तर मोठं कामच आहे, पण त्यातल्या त्यात वेलवर्गीय पिकं, त्यामध्ये हा किंग माणूस आहे आणि त्यांच्यासोबत या व्हिडिओची चर्चा करूया, पिकाची चर्चा करूया. खरं तर शेतकरी सातत्यानं तुझं नाव तोंडात येते त्यांच्या की वाडेकर साहेबांच्या माध्यमातून हे केले. कसं केलं एकूण नियोजन आणि यांना आंतरपीक म्हणून दोडकाच पिका लागवड करायला सांगितलं? महत्वाचं म्हणजे काय माहिती का, पेरूची मर होणे. हा. जर जास्त कालावधीचं पीक लावलं हा. तर सावलीमुळे पेरू येणार नाही. हा. त्यासाठी दोडका कमी कालावधीचं पीक असल्यामुळे दोडक्याचं रेकमेंडेशन त्यांना केलं. बरोबर. खरं तर आपण ह्याच्या आधी पण दोडक्याची व्हिडिओ केली, त्या पण पोराची ती सक्सेस बाग झाली होती. हो हो. आता ह्याचं बेसोडोचं नियोजन करताना राहुलचं नियोजन काय आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? महत्वाचं म्हणजे हा हिराण पडगत होतं पहिल्यापासून. हा. हिराणा ह्यांनी मशागत केली, शेणखत भरलं. जे काय कंपनी रेकमेंडेशन जे काय खतं असतील, रिफिल म्हणा किंवा सल्फर असेल, ते बेसोडोस मध्ये वापरून जेणेकरून मर होणे भविष्यात पुढे जाऊन यावरती लागवड केली मल्चिंग मध्ये. आणि लागवड नंतर जे काय पहिल्यापासून आळवणे असतील, म्हणजे ट्रायवेल्ट असेल, पॉसिडॉन असेल, म्हणजे पुढे जाऊन ह्याला निमॅटोडचा त्रास होऊ नये पेरूला पण आणि दोडक्याला पण. त्यामुळे आपण सुरुवातीपासून नियोजन केलं, ड्रेंचिंग मधून दिलं त्याला, जेणेकरून पुढे खर्च वाढून न्यायचा. कोणती बेसोडोसला कोणती प्रोटीन ते प्रोडक्ट कशा पद्धतीने काम केलं त्याबरोबर? बेसल डोसला रिफिल दिले, परत अमोनियम सल्फेट, परत सल्फर्ट, क्लिक एसएफ आणि 20-20-0. बरोबर. तर आपण अनेक मी दोडक्याच्या शेती बघितल्या, प्लॉट बघितल्या, ते देखील बघितलं, त्याचं अंतर अगदी कमी होतं आणि हे अंतर अगदी लांब आहे. ह्याचं अंतर हे योग्य अंतर आहे का, ते बरोबर होतं? कसं हे अंतर योग्य आहे, म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे, हे महत्वाचं आहे. किती अंतर पाहिजे? साधारणतः मधलं अंतर ह्यांचं आता 11 फूट 11 फूट आणि 2 बियातलं 6 फूट. बर, हे योग्य अंतर आहे. योग्य अंतर. खरं तर ज्या वेळेस आपण बी लावतो, ज्यावेळेस ते कोंब बाहेर येतो, सुरुवाती जी होती त्यावेळी त्याच्यात कोणते रोग अटॅक करतात का? आणि त्याच्यासाठी सुरुवातीला महत्वाचं म्हणजे लहान असताना कवळे पण असतात, त्यामुळे थ्रिप्स अटॅक होतो. त्यामुळे आपण जर कंपनी जे काय बायो 3 वगैरे असेल ते आपण रेकमेंडेशन करतो लहान वयात. ते कशा पद्धतीने काम करतं? ते थ्रिप्स वरती काम करतं, जेणेकरून त्याला पुढे व्हायरस मध्ये बळी पडणार नाही, त्यासाठी आपण त्याचा पहिला स्प्रे देतो. बरोबर. आता खरं तर संपूर्ण जर यांचा प्लॉट बघितला, लकडून गेला प्लॉट यांचा पूर्ण, अतिशय मोठा दोडका ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तर ते एकूण ह्याच्यामध्ये रोगाचं नियोजन तुझं कसं असतं? रोग कोणते येतात ह्याच्यावरती, ती येऊ नये म्हणून त्याच्या महत्वाचं मी प्रत्येक वेळी सांगतो, ह्यामध्ये महत्वाचं नागाळी असते, परत व्हायरस असतो. व्हायरस काय येतो तर थ्रिप्स मधनं पण येतो, बियामधनं पण येतो, किंवा आपल्या तोडणीमधून प्लगिंग मधून येतो. आणि मेडिकोज हा मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही ह्या मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मेडिकोजवरती त्यावेळेस सॅम्पल आम्ही चेक करून आमच्या कंपनीकडे त्यावर निष्कर्ष काढला आणि त्या निष्कर्षाचा आता त्याचा वापर करतोय. त्यासाठी आम्ही फॉस्फेट आणि पॉसिडॉनचे रेग्युलर स्प्रे आणि खालनं ड्रिप मधून पण देतोय. त्यासाठी ह्या प्लॉट मध्ये मेडिकोज साधारणतः 10% असेल कुठेतरी, 90% आम्हाला त्यावरती कव्हरेज मिळेल आहे. कव्हरेज मिळेल त्याच्यावर. आपण ते व्हिडिओ पण केला, तुम्ही तुमचं सॅम्पल पण तुमच्या कंपनीला दाखवला होता. तर नागाळीसाठी आणि पांढरी माशी असेल त्यासाठी तुम्ही खास काय? नागाळीला आपण लहानपणापासून स्कार्टा हायड्रोक्लोराइड किंवा बायो आर 303 हे स्प्रे आपण रेग्युलर ठेवतोय. आणि महत्वाचं म्हणजे खालना आपण प्रत्येक 15 दिवसाला बायोफेन्स देतोय. बायोफेन्स मध्ये काय वर्टिसिलम बिवरा मेट्रायझम हे का देतो तर ह्या ट्रान्सलामिनर ऍक्शन काम करतंय, जे मुळावाटी पाण्यापर्यंत जातं, त्यामुळे थ्रिप्स म्हणा किंवा कुठली डायरेक्ट अटॅक करत नाही. सगळ्यात त्याला महत्वाचं सेटिंग लागणं पण तेवढीच महत्वाची असते. त्याला पण तेवढी ताकद खालून पण पाहिजे, ह्याच्यात पण पाहिजे ताकद, वर्ण स्प्रे मधनं पण ताकद पाहिजे आणि शेतकऱ्यामध्ये पण महत्वाची तेवढी ताकद पाहिजे. चांगली कळी यायसाठी आणि त्या कळीचं चांगलं फळामध्ये रूपांतर व्हायसाठी तुम्ही काय सजेस्ट करताय?
त्यांना आपण आपल्या कंपनीचा जे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये एलामान आहे त्यासोबत आपण सिक्वेस्ट जे की पूर्णपणे मायक्रो न्यूट्रंट आहे आणि दुसरी गोष्ट मॅपासोल पोटॅशियम मॅग्नेशियम जेणेकरून काडीत पक्व चांगली होते त्यामुळे कळीला स्ट्रोक चांगला पडतो त्यामुळे फ्लावरिंग चांगलं होते आणि सेटिंग शक्यतो गळत नाही. कशामुळे काय कमी असतं त्याच्यामध्ये सेटिंग करायला? अनद्रव्याची कमतरता असल्यामुळे सेटिंग गळतच. दुसरी गोष्ट वातावरणात पण आता ही कंटिन्यू रेग्युलर पाऊस चालू आहे तर ह्यामुळे पण सेटिंग गळतं आणि डावण्याचा अटॅक भरपूर होतो. बरोबर. त्याच्यावर पाण्याचं नियोजन देखील यात महत्त्वाचं. पाणी म्हणजे ह्यांना सांगायला गेलं तर सुरुवातीला मला वाटतं ह्यांना 10-15 दिवसाला पाणी देऊ दिलं नाही सुरुवातीला. सुरुवातीला बेड फक्त आधी ओले करा म्हणलं बी लावा उगून येईपर्यंत पाणी देऊ नका. त्या पाठीमागचं काय लॉजिक आहे काय कारण? कारण खाली बी कुजून जातो त्यावेळेस. जर लहानपणी तुम्ही पाणी जास्त दिलं तर बी वापरत नाही शक्यतो आणि परत बी वापरल्यावर सुद्धा 4 आळून परत पाणी द्यायचं नाही. आळणीवरच पाणी म्हणजे आळणीवरच जागवायचं त्यांना रोपांना तर रोप पुढे जाऊन सक्षम राहतात. बरं. आता किती दिवस झालेत आणि तुझं स्प्रेचं नियोजन कसं असतं? किती ह्यांना 30 दिवसांचा प्लॉट चालू झाला. 30 दिवसात? 30 दिवसांचा प्लॉट झाला चालू. वर आता मला वाटतं 15 झाले असतील प्लॉट चालू होऊन. तर आतापर्यंत 2.5-3 टन माल निघाला ह्यांचा. अजून एक 10-15 टन अपेक्षित आहे माल. आणि स्प्रे बघायला गेलं तर 3 दिवसाला आपण स्प्रेचं शेड्यूल देतो ह्यांना. जास्त काय असं भारीले स्प्रे नाही पण रेग्युलर जे काय असतील स्पर्शजन्य आंतरप्रवाही बुरशीनाशक आपण त्यांना कंटिन्यू रेकमेंडेशन करतो. त्यामुळे ह्यांचा प्लॉट चालू म्हणजे चांगला तरलाय. कारण ह्या वातावरणात बघायला गेलं तुम्ही तर कुठेही प्लॉट गेला तरी डावण्याने सगळे प्लॉट फेल गेलेत. अक्षरशः त्यात म्हणजे पान राहिलं नाही झाडाला बघायला गेलं. तसं यांच्या आज बघायला गेलं तर पानाची कॅनोपी एक नंबर आहे आणि पान बघायला गेलं तर 2.5 इथं पान आहे. ह्यात पान मोठं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. हो बरोबर. खरं तर ह्याच्यामध्ये मधमाशीचा रोल असतो ह्या भागामध्ये. हो मधमाशीचा रोल असतोच त्याचं सेटिंग चांगली होत नाही. त्यासाठी काय केलं ह्या बागेमध्ये? आपण ॲमरेज त्यासाठी देतोय ना स्प्रे मधून. काय करता ॲमरेजमुळे काय होतंय माहितीये का ज्यामध्ये गोडवा असल्यामुळे एलामान असल्यामुळे मधमाशी ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होते त्यासाठी शुगर पर्सेंट आपण वाढवतो. आता खरं तर जी आपण फळं बघितली ती आता मग आपण टेप लांबी सुद्धा त्याची मोजून दाखवली. लांबी सुद्धा त्याची चांगली. मार्केटमध्ये आदर्श लांबी काय असावी किंवा किती लांबीपर्यंत? साधारणतः ज्या त्या मार्केटवर अवलंबून आहे. आता जे आपलं लोकल मार्केट आहे त्यांना माल लागतो कावळा तर निबर माल चालत नाही. साधारणतः 1-2 इथपर्यंत त्यांना इथं माल खपतो. आणि जर तुम्ही हैदराबाद मार्केट किंवा पुणे मार्केट मध्ये गेला तर त्यांना जास्त लांबीचा माल आणि जास्त दाढीचा माल चालतो. आता अनेक काय फळं बघितली तर मी काय कुठंतरी एखादं फळ असं वाकडं दिसत होतं. कुठं असं गोल पे झालेलं फळ असायचं. त्या पाठीमागचं कारण काय? अनेक त्याच्यावरती काय औषध उपाय आहे? तुझं काय टेक्निक? नाही त्या गोष्टी कशातून होतात एक तर कॅल्शियम बोरॉनची कमतरता असेल. नाही दुसरी गोष्ट कॅल्शियम बोरॉन नसेल तर आपण जे हे बनतो हे मिश आहेत पीळ म्हणतो आपण ते असं दोडका पीळ मारत त्या जागेवर तिथं वाकडं होतं आणि ते दोडका पूर्णपणे खराब होतो. त्यासाठी त्यांनी ती कंटिन्यू व्यवस्थित केलं पाहिजे. आणि शेतकरी हे सळ यायसाठी काय खाली वजन बांधतात काही गरज नाही. खर्च करायची काही गरज नाही. शक्य नाही प्रत्येक फळाला बांधणं. खरं तर हे कमी दिवसाच्या पिकामध्ये तुमचं मनशा मार्केटिंग असेल तुम्ही स्वतः असेल कराय साहेब असतील किती खर्च करावा होता शेतकऱ्याला माल निघेपर्यंत? साधारणतः लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकराला 45,000 ते 50,000 खर्च होतोच. 45,000 ते 50,000 बियाचा सगळा धरून. आणि आता एका बाजू जर बघितलं तर ह्यांचा मंडप ते जर बघितलं ते पूर्ण उपसा लागले एवढ्यांचं सेटिंग झालंय. काय त्या लोडच आहे ह्याच्यावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालापेक्षा म्हणा गेलं तर पानांचा लोड जास्त झालाय. बघायला गेलं तर पूर्णपणे झाकलेला आहे. सूर्यप्रकाश खाली येत नाही आणि ह्यांना फवारताना सुद्धा वाकून फवार लागते. बरोबर. बऱ्यापैकी मंडप उपसलेला आहे तर ते त्यांनी बांधून घ्यावं लागलं व्यवस्थित त्यांना. बरोबर. खरं तर शेतकऱ्यांना प्रामुख्यानं आता शेवटचा एक प्रश्न हा शेतकऱ्यांना कोणत्या काळजीला जास्त जपलं पाहिजे? दोडक्या शेतीमध्ये कोणते जास्त रोग येऊ शकतात आणि त्याला जपलं? दोडक्यामध्ये प्रामुख्याने येतो व्हायरस मिडिकोज हा खूप मोठी समस्या आहे दोडक्यामध्ये. तर मेडिकोजला मी तुम्हाला 100% रेकमेंड करेन की फॉस्फेट आणि पॉसिडॉन तुम्ही प्रत्येक 5 हात घ्या किंवा खालून ट्रिप मधून द्या. तुम्हाला मेडिकोजचा त्रास जाणवणार नाही. आणि दुसरी गोष्ट व्हायरस साठी तुम्ही आंतरप्रवाही कीटकनाशक जे की आपण मार्केटमध्ये बाहेर सोलोमॉन वापरतो त्या सोलोमॉन सोबत मनशा मार्केटिंग सिक्वेस्ट कॉम्बी 1 ग्रामनी आणि ह्युमिडॉन जे प्रोडक्ट आहे ते अर्ध्या ग्राम तुम्ही स्प्रे करा. तुम्हाला व्हायरसचा त्रास अजिबात जाणवणार नाही. बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी कालावधीमधली पीक आहे. जबाबदारी मोठी आहे. रिस्क मोठी आहे. खरं तर तुम्हीच पण सांगताय शेतकऱ्यांनी कमी ह्याच्यामध्ये वळलं पाहिजे. आणि शेतकरी तुमच्या भागातली द्राक्षी कडायती कसं बघताय पिकाला? ही पीक असेल द्राक्षी असेल पेरू असेल कोणतं फायदा जाईल? सगळ्यात महत्वाचं जे काय तरकारी पीक असतील कसं ते आवक दर चढतोय त्याचा. आता मार्केट ह्याचं कसं आहे ह्या मोठ्या साईजला हैदराबादला आणि पुण्याला चांगल्या पद्धतीत चालतो. आपल्या पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर एक छोटासा म्हणजे थोडा कवळा पाईप दोडका लागतो. एकंदरीत कसं आहे की ऊसाची शेतीपेक्षा ही जी काय तरकारी पिकं असतील
मग टोमॅटो असेल, मिरची असेल, ढबू मिरची असेल, काकडे असेल किंवा दोडका असेल किंवा कारला असेल, हे आंतरपीक बागेमध्ये घेणं गरजेचं आहे. कारण वर्षातून एकदा छाटणी एकदा फळ निघून गेलं मोठ्या पिकाचं आणि त्यामध्ये जर समजा आपण आंतरपीक जर घेतली अशी तर 100% ते जे काय मेन पीक आपण असतो त्या पिकाचा खर्च निघून जातो. आणि माझी तुमच्या एबी माझा महाराष्ट्र माझा न्यूज मधनं माझी सर्वांना आव्हान करायचं आहे की कोणाच्या कुठल्या पोटाऱ्याच्या नादी न लागता आपला पहिल्यांदा प्रपंच भक्कम करा, तरच नाहीतर कोणीही कोणाला विचारत नाही. फक्त स्वतःचे आमदारकी खासदारकी किंवा मोठं वस्त्र कार्यकर्त्याचा वापर करतात. मी 25 वर्षाचा अनुभव मला आलेला आहे. त्यामुळं आपण आपला आधी पहिल्यांदा प्रपंच बघितला पाहिजे आणि मग पुन्हा राजकारण करा. शेती चांगल्या पद्धतीने केली तर खरंच सोनं पिकते या शेतीमध्ये. बरोबर. खरं तर अनेक आता हा विषय तर खरं मुद्दा आहे हा. अनेक तरुण पोरं खरं तर शेती असून देखील राजकीय नेत्याच्या पाठीमागं कुठं त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. काय एक सल्ला द्याल एक संघटनेतला माणूस आणि शेतकरी? मी चळवळीमध्ये गेले 25 वर्ष काम करतोय. माझ्यावर 60, 65, 70 गुन्हे आहेत. म्हणजे काय मी काय कुठं खून दरोडा केलेला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याला ऊस उत्पादक शेतकरी असेल, त्यांच्या लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा ऊसाच्या दराचा प्रश्न असेल, यासाठी आम्ही आंदोलन केले, गुन्हे दाखल करून घेतले. मला बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांचा प्रतिसाद मिळाला. मी काय एकटा आंदोलन करू शकलो नसतो. म्हणजे तुमच्या ह्या माध्यमातून मला सांगायचं चॅनलच्या माध्यमातून की आधी पहिल्यांदा आपला प्रपंच करा. शेती पाणी चांगलं आहे. शेतीमध्ये तुम्ही जर थोडं कष्ट घेतलं तर आठवड्यातून 1 दिवस तुम्ही द्या ना राजकारणासाठी. 5 ते 6 दिवस तुम्ही जर हे पिकाकडे लक्ष दिलं तर पीक तुम्हाला तुम्ही जर बागेत फिरला किंवा जर पिकाकडे बघितलं, पीक बोलतंय मला ही पाहिजे, तुम्ही ही करा. तुम्ही जर देत बसला आणि चांगले कराड साहेब असेल किंवा वाडेकर साहेबांसारखी जर असे चांगले मार्गदर्शन मिळालं. आता आम्ही कुठला रोगच येऊ दिला नाही, ह्याच्यावर व्हायरस बिरस नाही. आता म्हणजे त्यांनी मला सांगितलं, फोटो दाखवलं, बऱ्याच बागा बसल्या तर म्हणजे पण एकमेव तुमची बाग अशी आहे. आज पानाची रुंदी असेल किंवा फळाची लांबी असेल, रुंदी असेल आणि त्याचा फ्रेशपणा एकदम चांगल्या प्रकारे यांच्यासारखं मार्गदर्शन वाडेकर साहेबांचं आम्हाला मिळलं म्हणून हा प्लॉट आहे. नाहीतर आम्ही आडग्या मताने शेती केली, आमच्या हातात काहीच लागत नव्हतं. त्यामुळे सारख्यांचा फोन आहे. माझा मुलगा स्वप्नीला असेल, त्यांना एकामेकाचा फोन असतो, फवारणी करणे, कुठली करायची, काय करायची. आणि जी काय औषध देतात ते कमी खर्चाचे आहेत. असं काय त्याची किमती जास्त नाहीत. कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळतंय. आणि तुमच्या माध्यमातून सगळ्याच तरुण पोरांना माझी विनंती आहे, कुठेतरी भरकटत फिरू नका, व्यसनापासून अलिप्त राहा, मोबाईल पासून अलिप्त राहा आणि शेतीकडे वळा, पिकाकडे बघा. पीक तुम्हाला बोलतं राहते, तुम्हाला पीक पैसे देते. तुम्ही फक्त बाकी मोबाईल मध्ये वेळ देऊ नका आणि व्यसनापासून अलिप्त राहा. आपल्या आई बापाचा सन्मान करा, तरच आपण कुठं चांगलं जगू शकतोय. नाहीतर काय नाही, कुठलाही पुढारी कोण देऊ शकत नाही. फक्त त्याला मोठं असतो फक्त अण्णा दादा म्हणायचं, त्या पाठीवर थाप मारायची. आता ती मोठा झाला की मागं वळून बघत नाहीत. मला अनुभव आलेला आहे. मी 25 वर्ष ह्यातनं हे केले. मी आता गेले 3-4 वर्ष झालं चांगल्या शेतीकडे लक्ष देतोय. म्हणून मला 1 एकरामध्ये 1 वर्षाला जवळजवळ 20 ते 25 लाखाचं उत्पन्न मिळालं. मी लगे माझा 2 टन माल प्युरोचा शिल्लक असताना लगेच छाटणी केली, तरी पुन्हा 17-18 लाख रुपये झाले. आता 2 महिन्यांची विश्रांती देऊन मी आता छाटणी केली आहे. आता परत मला एकदम चांगल्या प्रकारे कळी निघालेले आहे. आता माझं टार्गेट आहे ह्या वर्षीचं 1 एकरा प्युरो मध्ये माझं 3ऱ्यांदा पीक आहे. तर 30 लाखाचं उत्पन्न कसं मिळेल ते प्रयत्न चालू आहे माझा. आपण देखील 100% त्या पेरूच्या हिशोबात 100% हो. खरं तर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, मगापासून मी बघतोय तुमच्या घरच्या याच्यामध्ये आबदतात, मुलगा तुमच्या या ठिकाणी बघतोय, त्याची साईज बघतोय, ते काय तर हे असते ते तू तोडायचा प्रयत्न करते, आम्हाला पानं दाखवते, सगळी बाग फिरून दाखवते. श्रेय कोणाला द्यायचं या उत्पन्नाचं, या दोडक्याचं? खरं आहे, पहिल्यांदा श्रेय माझा मुलगा असेल, माझी पत्नी असेल, आमची बहीण असेल, सगळ्यांचा पहिल्यांदा श्रेय देतो. त्यानंतर आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मनशा कंपनीने दिलेले आहे. त्यांचं चांगलं प्रोडक्ट आहे, ते वापरल्यामुळं आमचे पीक आलेलं आहे. बरोबर. खऱ्या अर्थानं खरं तर अगदी कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न देणारे पीक म्हणून ह्या दोडका शेतीकडे बघितलं जातं. आपण देखील सातत्यानं जसं वेगवेगळ्या पिकांच्या बातम्या आपल्याला दाखवत आलोय, शेतकऱ्या बांधापर्यंत जाऊन दाखवत आलोय. तर प्रत्येक शेतकऱ्याची प्रॅक्टिस यामधली वेगळे, प्रत्येक शेतकऱ्याचं शेत वेगळं आहे, कुणाचं खडकाळ आहे, कुणाची काळी जमीन आहे, आणि त्यामध्ये हा शेतकरी एवढं भारी सोनं कसं पिकवतोय हे जाणून घेण्यासाठी आपण सातत्याने शेतकऱ्याच्या बांधावरती भोसले साहेबांनी अगदी चांगली माहिती, शेतकऱ्या पोरांना काय केलं पाहिजे, कुठं उतरलं पाहिजे आणि शेतीमध्ये कसा आनंद आहे ते अगदी त्यांनी सांगितलं. त्यासोबत राहुल वाडेकर आमचे मोठे भाऊ, त्यांनी देखील अगदी लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत ह्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे, बेसोडोस कसा टाकला पाहिजे, त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला परवडतंय. ऊसाचं जवळपास 15-15 महिने पाणी द्यायचं आणि परत बिलासाठी कारखानदाराला हेलपाट्या मारायचा, न्यायसाठी शेतबाईकडे जायचं, आंदोलन करायची. ह्या एकूण भानगडीतनं बाहेर पडून कुठेतरी असल्या छोट्या म्हणजे कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न देण्या पिकाकडे वळलं पाहिजे. आपला देखील एक शेतकरी बालाजी लोकरे सातत्यानं सांगतोय की ज्या पिकामध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे, मग ते कांदा असेल, त्यासोबत ऊस असेल,
दूध असेल अशा याच्यामध्ये न वळता ज्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही, म्हणजे तरकारी पिकं, फुलं असेल, झेंडू असेल, कलिंगड असेल किंवा हे दोडका असेल, अशा पिकाकडे आवर्जून शेतकऱ्यांनी तरुण पोरानं वळलं पाहिजे. अगदी कमी खर्चात जास्तीचं उत्पन्न देणारी ही पिकं आहे ती. त्यामुळं तुम्ही खरं तर या पिकाकडे आवर्जून शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. तुम्ही अगदी तुमचा महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.